नमस्कार विद्यार्थ्यांना, आज आपण इयत्ता 6वी मराठी बालभारती पाठ क्रमांक 16 सफर मेट्रोची या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, 3-4 वाक्यांत उत्तरे लिहा। त्यामधील अ प्रश्न, मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यांतून जावे लागते? उत्तर, मेट्रो पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते, नंतर अवघड चाचणी परीक्षा द्यावी लागते, मानसिक व शारीरिक चाचणी घेतली जाते, नंतर मुलाखतीत निवड व्हावी लागते, त्यानंतर 1 वर्षाचे मेट्रो चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते। हे सर्व टप्पे पार केल्यावर उमेदवार मेट्रो पायलट बनू शकतो। हा प्रश्न, पहिल्यांदा मेट्रो चालवताना रुपालीची मनस्थिती कशी झाली होती? उत्तर, पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी रुपालीवर होती, म्हणून तिच्या मनात थोडी भीती होती। सर्वांना नीट घेऊन जाईन की नाही असे विचार तिच्या मनात येत होते, पण एकदा रुपालीने मेट्रो चालवायला सुरुवात केली आणि तिच्या मनातली भीती क्षणात पळून गेली। नंतर न घाबरता आत्मविश्वासाने रुपालीने मेट्रो चालवली। प्रश्न, मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय का होता? उत्तर, पहिल्यांदाच मेट्रो धावणार होती आणि रुपाली तिची पहिली महिला सारथी होती। मेट्रोमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मान्यवर मंडळी, मीडिया तसेच रुपालीच्या घरची सर्व मंडळी उपस्थित होती। या सर्वांना रुपालीला मेट्रोमधून घेऊन जायचे होते, म्हणून मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय होता। प्रश्न क्रमांक 2, मेट्रो बाबतीत पुढील मुद्द्यांवर थोडक्यात माहिती लिहा। केबिन ही मेट्रो चालवणाऱ्या पायलटसाठी असते। ती मेट्रोच्या दोन्ही बाजूंना असते। केबिन मध्ये मेट्रो चालवण्यासाठी पूर्ण यंत्रणा बसवलेली असते। कॅमेरे उत्तर, मेट्रोच्या डब्यात व स्टेशनांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात। हे कॅमेरे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लावलेले असतात। ई प्रश्न, मेट्रोचा प्रवास। उत्तर, मेट्रोचा प्रवास हा आनंददायी, सुखकर आहे। पावसाळ्यात मेट्रोतून प्रवास करताना ढगांतून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो, तर बोगद्यातून जाताना जगाशी संपर्क तुटल्यासारखा भासतो। जिने प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने असतात। दरवाजे स्टेशन आल्यावर मेट्रोच्या डब्यांचे दरवाजे आपोआप उघडतात आणि ते पायलटला बंद करावे लागतात। टोकन किंवा प्रीपेड कार्ड मशीनवर टाकल्यानंतरच मेट्रोचे दरवाजे उघडतात व मगच प्लॅटफॉर्मवर जाता येते। उ प्रश्न, प्रवासी संख्या। मेट्रोत एका वेळी साधारणतः 1500 प्रवासी प्रवास करू शकतात। इंजिन मेट्रोला दोन्ही बाजूंना इंजिन असते। त्यातील तंत्रज्ञान अत्याधुनिक असते। इंजिन पायलटच्या केबिन मध्ये असते। ए. तिकीट मेट्रोच्या तिकिटाला टोकन म्हणतात। दररोज प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते। प्रीपेड कार्ड मध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात। ते संपले की पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरायचे असतात। टोकन किंवा प्रीपेड कार्ड प्रवास करताना जरुरीचेच असते। प्रश्न क्रमांक 3, खालील आकृती पूर्ण करा। मेट्रोची वैशिष्ट्ये। पहिले आहे अत्याधुनिक यंत्रणा, स्टेनलेस स्टीलचे डबे, वातानुकूलित 4 डबे, सीसीटीव्ही कॅमेरे, 1500 प्रवाशांची सोय। प्रश्न क्रमांक 4, मेट्रो तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करा। मेट्रो तिची कहाणी काय सांगेल ते लिहा। उत्तर, मेट्रो म्हणेल, बघा मुलांनो, मी विज्ञानाची देण आहे। माझ्यामुळे अनेक प्रवासी सुखी झाले आहेत। माझ्यामुळे प्रवासाचा वेळ तर वाचतोय, शिवाय प्रवास आनंददायी व सुखकर होतो। पावसाळ्यात उड्डाण पुलावरून माझ्यामधून प्रवास करताना तुम्हाला ढगांतून तरंगत जात असल्याचा अनुभव येईल। मुलांनो, तुम्ही सर्वांनी एकदा तरी माझ्यामधून प्रवास करावा अशी माझी इच्छा आहे। प्रश्न क्रमांक 5,
तुम्हाला मोठे झाल्यावर कोणते वाहन चालवायला आवडेल का ते सांगा. उत्तर, आम्हाला मोठे झाल्यावर मोटार कार चालवायला आवडेल, कारण कारमध्ये माझे कुटुंब बसलेले असेल. माझे कार चालवण्याचे कौशल्य पाहून त्यांना समाधान तर वाटेलच, पण माझा अभिमानही वाटेल. शिवाय मला त्यांची सेवाही करता येईल. कौटुंबिक सहलीचा आनंद फक्त कारमध्येच मिळू शकतो, म्हणून मला मोठे झाल्यावर कार चालवायला आवडेल. प्रश्न क्रमांक 6. तुमच्या परिसरातील रिक्षा चालक, एसटी चालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी 10 प्रश्न तयार करा. उत्तर, त्यामध्ये बघा एक प्रश्न आहे. इतर उद्योग सोडून आपण हा धंदा का स्वीकारला? तुमचे राहणे कुठे आहे? तुमच्या घरी कोण कोण आहेत? तुमची मुले काय करता? उच्च शिक्षण का घेतले नाही? तुमचे वय किती आहे? मुलीच्या लग्नाच्या वेळी तुमच्यात हुंडा द्यावा लागतो काय? वडिलांचा व्यवसाय कोणता आहे? तुम्ही जेवण केव्हा घेता, कारण दिवसभर रिक्षा चालवतात? एवढे परिश्रम करून तुम्हाला मिळकत किती होते? नवीन काही शोधूया. आंतरजालाचा वापर करून भारतात कोणकोणत्या ठिकाणी मेट्रो धावते याची माहिती घ्या व त्या ठिकाणांची यादी तयार करा. उत्तर, बेंगलोर, गुरुग्राम, लखनौ, मुंबई, दिल्ली, चेन्नई, जयपूर, कोच्ची, हैदराबाद, कलकत्ता. हा प्रश्न, वाहनांचे वर्णन असणाऱ्या कविता शोधा व संग्रह करा. ही प्रश्न, महिलांनी कोणकोणत्या क्षेत्रात नव्याने पदार्पण केले आहे ते शोधा व त्या क्षेत्राची यादी करा. उत्तर, अंतराळवीर, बस वाहक, बस चालक, रेल्वे चालक, ऑटो चालक, विमान सेवा. आपण समजून घेऊया क्रियापदांचे प्रकार. सकर्मक, अकर्मक, संयुक्त, सहाय्यक. पुढील वाक्य वाचा व त्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखून तक्त्यात लिहा. वाक्य आहे, तेजवंत फुटबॉल खेळतो. कर्ता तेजवंत, कर्म फुटबॉल, क्रियापद खेळतो. 2 नंबर वाक्य, शिक्षक कविता गातात. कर्ता शिक्षक, कर्म कविता, क्रियापद गातात. निशा निबंध लिहिते. कर्ता निशा, कर्म निबंध, क्रियापद लिहिते. जोसेफ रस्त्यात पडला. कर्ता जोसेफ, कर्म रस्त्यात, क्रियापद पडला. 5 नंबर वाक्य, दादा घरी आला. कर्ता दादा, कर्म घरी, क्रियापद आला. सुरेश उद्या पुण्याला जाईल. कर्ता सुरेश, कर्म पुण्याला, क्रियापद जाईल. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.